कोल्हापूरमध्ये आलो होतो तेव्हा एके ठिकाणी मला आशिष दिसला. मला खरंच काहीच माहिती नाहीये काका. नाही, मला वाटलं तो तुला भेटायला कोल्हापूरला. काका मी शपथ घेऊन सांगते, आशिष काय करतो, कुठे राहतो, मला त्याच्याबद्दल काडीची सुद्धा माहिती नाहीये. अरे एवढं काही आकाश कोसळलेलं नाहीये. काही गरज नाही एवढं एक्सप्लेनेशन द्यायची. नाही, मी एक्सप्लेनेशन नाही देते, पण मला माहित नाही. हे बघ म्हणजे खूप विचार करू नकोस. कदाचित मला भास झाला असेल तो आशिष नसेल सुद्धा. मी येऊ का वर्गात? हा सत्यजित पण ना, हीच वेळ मिळाली होती का यायला? अगदी मुहूर्त काढून यावा तसा आला. कधी नव्हतं त्या मुलांनी फोन उचलला होता आणि काही न बोलता कट करावा लागला. आता तिचं भूतकाळ कसं कळणार? गुड मॉर्निंग ताई. गुड मॉर्निंग. हे यू आर लुकिंग नाईस. थँक्यू. तू आज घरी आहेस ना, मला लय भारी वाटतंय. मला पण खूप छान वाटतंय. मला पण खूप छान वाटतंय. मिसेस मंजिरी मुधोळकर, तुमची ना भाषाच बदलली आहे. गप ग, काहीतरी काय. ए बरं चल, लवकर तयार हो, आपल्याला निघायचंय. कुठे? प्लॅनेटवर. कॉलेज नावाच्या प्लॅनेटवर जायचंय. स्पेसशिप आपलं वाट बघतंय. सो गेट रेडी सून. मधुरा अगं मावशी औषधं घेतलीस ना सगळी? अगं हो, औषधं घेतलीये ती. मी वेळेवर घेईन, जेवण वेळेवर घेईन, इकडचं तिकडचं पाणी पिणार नाही. झालं. आणि हो, गर्दीत दर्शन घेऊ नका, कारण मी फोन करून तुमची सोय केली. या नको ना काळजी करूस. ताई, ए व्हॉट इज दिस यार? तू अजून तयार नाही झाली आहेस. मी तयार आहे. निघूया? तू तयार आहेस? तू अशी येणार आहेस? हो. डोंट टेल मी की तू अशी येणार आहेस. कॉलेजला काय कोणी कधी साडी नेसून गेलं होतं का? मधुरा, आता मी फक्त साडी नेसते, माहितीये ना तुला. ते फक्त मुधोळकरांकडे, इकडे नाही. झाली तुमची सगळी कामं? होत आहे साहेब, सगळी कामं झाली. छोटी छोटी राहिली ती, पण ती बी होतील बघा. तुम्ही सगळेजण जा, घरी जा, मज्जा करा. जा. पण बाईसाहेब, सांगितलं ना गरज नाहीये म्हणून. जा. मंजिरी, अशी काय बघतेस? हे काय झालंय तुझं? ही अशी कुठल्याही कारणावरून रडत बसणारी मंजिरी अजिबात चांगली नाही वाटत. जरा आठव मंजिरी, कॉलेजमध्ये एखाद्या मुलाने एखाद्या मुलीची छेड काढली ना, तर त्या मुलाचं कॉलेजमध्ये राहणं मुश्किल करून सोडायचीस तू. आता नवरा संशय घेतो, हवं तसं बोलतो, तर त्याला धडा शिकवायचं सोडून त्याचं निमूटपणे ऐकून घेतेस. लग्नानंतर आता तेच माझं सर्वस्व आहे. लग्न झालं म्हणजे काय झालं ग? नवरा कुणी देव आहे का? उद्या नवऱ्यानं जीव द्यायला सांगितला, देशील? त्यांचा शब्द शेवटचा आहे माझ्यासाठी. खरंच एवढी बदललीस मंजिरी? ताई, अगं ऐक ना. अगं हो, काय 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 झालंय? इतका लवकर का आलात तुम्ही? अगं मला थांबायचं होतं. ही बघ ना कशी करते. माझं चार्जर मी इथेच ठेवलं, तू कुठे गेला? अगं मी घेतलं. का का घेतलंस तू? मला ना विचारता माझ्या वस्तूला हात का लावतेस तू मधुरा? अगं पण त्यात काय झालं एवढं? आता कुठे गेले प्लीज सांग मला. अगं ते काय तिकडे. असं काय एवढं आकाश पाताळ एक झालं अगं काकू? जसं काय जिजू हिला गन पॉइंट वरच ठेवणार आहेत. मधुरा प्लीज. आणि जर का खरंच जिजू काही बोलणार असतील ना, तरी पद्धत नाही आपल्या बायकोशी असं काही वागण्याची. अरे नवरा आहे म्हणून काय त्यांनी कसाही हक्क गाजवायचा? मधुरा बास. त्यांच्याबद्दल मी एकही शब्द ऐकून घेणार नाही. त्यांचं माझ्यावर किती प्रेम आहे हे मला माहिती. त्यांना माझी किती काळजी वाटते हे मलाच माहिती. नाही पण मला अजूनही उत्तर मिळालेलं नाही येत. एक मोबाईल स्विच ऑफ झाला म्हणून त्यात एवढं काय चिडण्यासारखं? मधुरा,